नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केवल प्रयोगी अव्ययाचा अभ्यास करूया. केवल प्रयोगी अव्यय आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप भावना व्यक्त करीत असतो. भावना म्हणजे काय, तर आपल्याला कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, तर कधी आपल्याला आश्चर्य वाटतं, तर कधी आपण कोणाची प्रशंसा करतो. या सगळ्या भावना व्यक्त करताना आपल्याला काही शब्द वापरावे लागतात, जसे वा, ओहो, छान, अरे रे, त्यानंतर छे असे शब्द वापरा, शाबाश वगैरे असे. तर हे शब्द वापरल्यावर एक उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागतं आणि उद्गारवाचक चिन्ह जिथे दिसलं तर पहिल्यांदा समजायचं हा केवल प्रयोगी अव्यय आहे. सगळ्यात सोपा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. पण त्याचे प्रकार आहेत. ते प्रकार मात्र आपल्याला मुखोद्गत असायला हवे, पाठांतर त्याचं असायला हवं. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर ते आपण एक छोट्याशा चालीमध्ये म्हणूया, म्हणजे ते लक्षात राहील. हर्ष, शोक, आश्चर्य, विरोध, तिरस्कार, प्रशंसा, स्वीकार, संबोधन, मौन. आणि हे आपण सारखं म्हणत राहिलो किंवा हे मुखोद्गत केलं आपण, तर आपल्याला ती भावना पटकन ओळखायला मदत होते. तर लक्षात ठेवा, हर्ष, शोक, आश्चर्य, विरोध, तिरस्कार, प्रशंसा, स्वीकार, संबोधन, मौन. आता सगळ्यात पहिले आपण हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा अभ्यास करू. हर्ष म्हणजे आनंद, आपल्याला माहिती आहे आनंद. वा वा वा, आहा, ओहो, आहा हा. तर याच्यामध्ये आनंद आणि उत्साह व्यक्त होतो. तर उदाहरण पाहूया. आहा, किती सुंदर देखावा. आहा, किती सुंदर अक्षर रे तुझे. तर याच्यानंतर आहानंतर आपण उद्गारवाचक चिन्ह लावू. दुसरा प्रकार आहे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. शोक म्हणजे दुःख. अरे रे, हाय हाय, आई गं. आपण शोक व्यक्त करत असतो. काही दुःखद घटना झाली, कोणाला काही लागलं, त्याच्यामधून दुःख आणि वेदना व्यक्त होतात. मग आपण उदाहरण घेऊया. अरे रे, खूप वाईट झालं. अरे रे, काय लागलं तुझ्या पायाला. तर असे उदाहरणं आपण घेतो. आई गो, वाचव, शोक. त्याच्यानंतर आश्चर्यदर्शक आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. तर बोलता बोलता मी कुठेही ॲडिट वगैरे करत नाही, म्हणून चुकलं तर तुम्ही समजून घ्याल. आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये आपण नवल व्यक्त करत असतो. तर त्याच्यामध्ये कोणते शब्द वापरतो. अबबा, बापरे, ओहो, आ, अरेच्चा असे शब्द वापरत असतो. मग उदाहरण घेऊया. अरेच्चा, तू कधी आलास. बापरे, किती सुंदर अक्षर आहे रे तुझे, असे. आता पुढचा प्रकार घेऊया, विरोधदर्शक. त्याच्यामध्ये नापसंती. नको, नापसंत आहे मला. छे, छे छे, हॅट, छट. तर उदाहरण पहा. छे छे, मी असं काम कधीच करणार नाही. विरोध. हे बघ, मी असं काम कधीच करणार नाही असं न म्हणता आपण छे छे, मी असं काम कधीच करणार नाही. तर आपण विरोध दाखवितो. जिथे विरोध दाखविला ते विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता तिरस्कारदर्शक. तिरस्कारमध्ये कोणते कोणते शब्द येतात. याच्यामध्ये आपण द्वेष दाखवितो. तर शी, छी छी, हड असे शब्द. तर त्याच्यामध्ये आपण शी, किती घाण आहे ही, बापरे, म्हणजे आपण तिरस्कार. शी, छी छी, मला नाही जमणार तिकडे येणं, घाणेरडं आहे सगळं. आता पुढचा प्रकार बघूया. प्रशंसा. प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यामध्ये आपण कौतुक करतो कोणाचं, कोणाची स्तुती करतो. आणि शब्द कोणते वापरतो बघा. शाबाश, छान, भले, वाहवा, छान. तर असे शब्द प्रशंसा. आता शाबाश, तू किती छान काम केलंस बेटा, शाबाश. त्याच्यानंतर शाबास, किती छान गुण मिळवलेस तू, तर आपण शाबासकी देतो. आणि छान, खूपच सुंदर अक्षर आहेत तुझे. इथून आपण सुरुवात करतो आणि पहिल्याच शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह असतंच. पुढचा प्रकार आहे स्वीकारदर्शक. स्वीकार म्हणजे संमती. त्याला आपण संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्ययसुद्धा म्हणतो. स्वीकार, संमती. मग त्याला ठीक, स्वीकार, आपल्याला ठीक, हां, जी हां, अच्छा. आता उदाहरण घेऊ. उदाहरण. ठीक आहे, ठीक, मान्य आहे मला. ठीक आहे नाही, ठीक, उद्गारवाचक चिन्ह, मान्य आहे मला.
तर आपण हे स्वीकारलं, संमती दिली. पुढचा प्रकार आहे संबोधनदर्शक. हे तर अगदी घरोघरी ऐकायलाच मिळते. त्याच्यातले शब्द म्हणजे हाक मारणारे असतात ना, घरोघरी हाक मारल्या जाते. त्याच्यामध्ये काय अरे, अहो, ए, अगं, अहो, अगं, हे तर रोज तुम्ही ऐकताच. तर त्याच्यामध्ये आपण एखादं उदाहरण पाहू वेगळं. अरे, इकडे ये बेटा. अरे, उद्गारवाचक चिन्ह, इकडे ये बेटा. तर आपण संबोधन, हाक मारली आहे कोणाला तरी, तर त्याच्यासाठी संबोधनदर्शक. आणि शेवटचं आहे मौनदर्शक. त्याच्यामध्ये आपण गप, चूप, शांत, शांत, गप, चूप असे उदाहरणं. गप, एकही शब्द बोलू नकोस. चूप, मॅडम येत आहेत. मग हे मौनदर्शक म्हणजे शांत राहा, शांतता दर्शविते. तर असे हे 9 प्रकार आहेत. हर्ष, शोक, आश्चर्य, विरोध, तिरस्कार, प्रशंसा, स्वीकार, संबोधन, मौन. आणि हे पाठ असेल तर आपण ते म्हटलं आणि उदाहरण आपल्या समोर आलं तर त्याचा प्रकार ओळखायला आला तर पटकन ओळखू शकतो. तर इतकं सोपं आहे हे. तर तुम्हाला कळलं. आणि ही ट्रिक मात्र लक्षात ठेवा, पाठ करा. आणि पुढच्या व्हिडिओत आपण परत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा, त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. नमस्कार, थांबते.